नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावनो, आजचा आपला जे काय ते 6वा दिवस इथं असणार आहे 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजचा, ज्यामध्ये आपण 30 दिवस गणपती बाप्पाचे जे काही स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं अपलोड करणार आहे। तर भावनो, हा व्हिडिओ कसा झाला हे तुम्ही समोर व्हिडिओचा डेमो बघून नक्की कमेंटच करशाल, पण त्याआधीच एक व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन ट्रेडिंगची व्हिडिओ एडिटिंग बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा। त्याच्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आपले नोटिफिकेशन तिथे येऊन जातील। व्हिडिओ कसा वाटला समोर जे काही आपला डेमो आहे ते बघून तुम्ही खाली कमेंट नक्की करा। त्यासाठी भावनो, व्हिडिओचा जे काही डेमो आहे ते बघण्यासाठी आधी व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला भावनो, आपण तुमचा जास्त काय टाइम घेऊ नये, डायरेक्ट आपली एडिटिंगचा डेमो इथे दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथं सुरुवात करूया। अक्का पब्लिक को मालूम है कौन आने वाला है। तर भावनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथे चालू करायचं आहे। अलाइट मोशन ॲप चालू केल्याच्या नंतर यामध्ये आपले जे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला खालून डाउनलोड करायचे आपल्या डिस्क्रिप्शनमधून। ते दोन्ही पण इथे डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं बघू शकता, आपले प्रोजेक्ट्समध्ये जायचं आणि बीटमार्क आणि शेक इफेक्ट जे आहे तिथे तुम्हाला ओपन करायचे आहे। हे दोन्ही इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात आधी इथे बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी सुरुवातीला एक व्हिडिओ मी इथे दिलेला आहे, हा व्हिडिओ इथे तुम्हाला लावून टाकायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आहे। तर भावनो, हा व्हिडिओचं काय करायचं आहे, तुम्हाला साऊंड इथं सिलेक्ट करून याचं जे काही साऊंड आहे तिथं 0 करायचं आहे। याचं साऊंड इथं 0 करायच्या नंतर इथून जे काही आपली 2.26ची जे काही बीटमार्क येईल या ठिकाणी आपल्याला सगळे इथं आपले फोटो जे काही असेल गणपती बाप्पाचे ते सगळे फोटो इथे लावून टाकायचे आहे। बघू शकता आपण इथे गणपती बाप्पाच्या फोल्डरमध्ये जाऊया आणि जे आपण आपले फोटो इथे डाउनलोड केलेले आहे ते सगळे फोटो इथे लावून टाकायचे आहे। तर इथं आपलं एक काय झालेलं आहे माहिती आहे, इथं जे काही आपल्या सुरुवातीला आपल्या इथं काही इफेक्ट इथे लावायचे आहे आणि एक PNG इथे लावायचे आहे। तर इफेक्ट कसा बघू शकता, एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेले आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, ते व्हिडिओ तुम्हाला इथे लावून टाकायचा आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ते आपले व्हिडिओ इथे दाखवून टाकतो। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ इथे लावून टाकायचा आहे आणि या व्हिडिओची जे काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला ठेवायची आहे 9.24पर्यंत। या व्हिडिओची ड्युरेशन 9.24पर्यंत ठेवायची आहे आणि 2.26ला तुम्हाला एक बीटमार्क इथे ॲड करायची आहे। इथे बीटमार्कपासून इथे तुम्हाला एक PNG इथे ॲड करायची आहे। बघू शकता या बीटमार्कमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा हे जे काही PNG आहे हे तुम्हाला 6.10पर्यंत इथं ॲड करायचे आहे। हे PNG इथपर्यंत ॲड केल्याच्या नंतर आता याच्या पुढे एक मोर्या नावाची पण PNG आहे ते तुम्हाला ॲड करायचे 9.24पर्यंत। अशी यांची जे काही ड्युरेशन आहे ते तुम्ही इथून ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर हे दोन्ही इथं ॲडजस्ट करा, या PNGला थोडासा इथं सेंटर करा। तर हे एवढं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे। हे एवढं ॲडजस्ट झाल्याच्यानंतर आता 9.24ला जे काही बीटमार्क येईल तिथून आपल्याला सगळे फोटो इथे लावायचे आहे। सुरुवातीला 2 फोटो इथे एक ओव्हरलेवाला व्हिडिओ लावून त्याच्यावर 2 PNG लावायच्या आणि नंतर आपला फोटो इथे लावायचा। हा फोटो इथे लावायच्या नंतर याच्या पुढे जे काही बीटमार्क येईल त्या सगळ्यामध्ये तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते इथे लावून टाकायचे आहे आणि सगळ्या फोटोला इथं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं करून टाकायचं आहे। हे तुम्हाला आपल्या सगळ्या फोटोची जे काही म्हणजे रेशो आहे ते आपल्या व्हिडिओच्या रेशोसारखं इथे येऊन जावं, त्यासाठी तुम्हाला फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं करून टाकायचं आहे आणि सगळे आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथं फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून आपल्या सगळ्या बीटमार्कमध्ये इथं ॲड करायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर सगळे आपण एकेकाने आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो इथे लावून टाकूया। वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते असं क्लिक करून टाकूया। तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो एकामागे एक असे फोटो आपले सगळे इथे येऊन जातील। सगळ्या फोटोला वर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया असं इथं क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला आपले सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे। बघू शकता काही फोटोला तुम्ही इथे झूम पण करू शकता तुम्हाला जर ॲडजस्ट करायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला एक एक बीटमार्कमध्ये इथे लावायचे आहे। इथे मी छोटे बीटमार्क इथे ॲडजस्ट केलेले आहे, ते फक्त आपले शेक इफेक्टसाठी आहे, तर त्याला इथे इग्नोर करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। आणि बाकीच्या सगळ्या फोटोंना तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया इथं असं क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपण जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो इथे लावून टाकूया। वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले बीटमार्क येतो, खूप छोटी छोटी बीटमार्क आहे आणि काही काही मोठे पण बीटमार्क आहे। तर ते सगळं तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचं आहे
आणि त्याच्यामध्ये आपले जे काही फोटो आहे तिथं बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले जे काही फोटो आहे ते सगळे एकामागे इथं ॲड करूया. वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तसं सिलेक्ट करून टाकूया. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथे लावून टाकूया. बघू शकता. तर आपण इथपर्यंत जवळपास आपले फोटो इथे लावून झालेले आहे. तर तुम्हाला ते बिटमार्क दिसू शकते 23 सेकंदाची. तर इथून पुढे पण आपल्याला सगळे फोटो इथे लावायचे आहे. वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे तिथे असं तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. तर आपण एक बिटमार्कमध्ये एक फोटो इथे असा लावून राहूया. बघू शकता अशा प्रकारे सगळ्या एक बिटमार्कमध्ये तुम्हाला एक फोटो आपल्या इथे लावून टाकायचा. वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले जे काही फोटो आहे ते सगळे एक फोटो आपल्या बिटमार्कमध्ये इथं बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकूया. अशा प्रकारे काय तर आपले सगळे फोटो इथे ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला काही सेटिंग करायची आहे ते मी तुम्हाला इथं सांगून देतो. पण सगळ्यात इथे आपले फोटो इथं लावून घ्यायचे आहे. तुम्हाला एक पण बिटमार्कमध्ये असे इश्यू नाही येणार. फक्त ही जे काही 2 छोटे बिटमार्क आहे यांना तुम्हाला इग्नोर करायचं आहे. कारण हे मी तुम्हाला शेक इफेक्टसाठी इथे दिलेले आहे. ते कसे दिले ते तुम्हाला मी शेक इफेक्ट लावतोय सांगूनच देईल. तर सगळ्यात आधी आपले जेवढे काही छोटे मोठे जे काही बिटमार्क असतील त्यांच्यामध्ये आपले जे काही फुल HD आणि 4K फोटो जे काय आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ते व्हिडिओ बघून तुम्ही आपले हे सगळे फोटो 4K वाले फोटो तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तर ते आधी व्हिडिओ इथं बघून घ्या, फोटो इथे डाउनलोड करा आणि त्यानंतर आपली बिटमार्क आणि शेक इफेक्ट इन्स्टॉल करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळे आपले जे काही फोटो आहे ते इथं लावून टाकायचे. हे सगळे फोटो इथं लावल्याच्या नंतर बघू शकता आपले काही इथे बिटमार्क इथं राहिलेले आहे तर ते आपण आधी इथं लावून घेऊया. तर इथे बघू शकता आपण आपले जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत आपले सगळे फोटो इथे लावलेले आहे. सगळे फोटो लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, सुरुवातीला काहीच नाही करायचं. शेक इफेक्टमध्ये जाऊन पहिलावाला इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथे कॉपी करून आपल्या बिटमार्कमध्ये जे आपण 2 PNG इथे लावलेले आहे बघू शकता आपल्या 2 PNG आहे इथं. तर या दोन्ही PNGंना हा इफेक्ट इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. फक्त सुरुवातीला या PNGला सिलेक्ट करून फक्त पेस्ट इफेक्ट हे इथं करून टाकायचं आहे. ही इथं इफेक्ट पेस्ट करायच्यानंतर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन आता सरळ 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करा. हा 2 नंबरचा इफेक्ट तुम्हाला कुठं लावायचा आहे याचं तुम्हाला जरा लक्ष घ्यायचं आहे. बिटमार्कमध्ये जाऊन आता ज्या ठिकाणी मी छोटी बिटमार्क दिलेली आहे आता इथं तर तुम्हाला कोणताच इफेक्ट नाही लावायचा. ज्या ठिकाणी बघू शकता इथे 2 छोटी बिटमार्क दिलेले आहे या ठिकाणी सोडून तुम्ही कुठं पण हा इफेक्ट इथं लावू शकता. तर इथं मोठी बीट आहे तर इथं हा इफेक्ट इथं लावून टाका. पुन्हा इथं मी 2 छोटी बिटमार्क दिलेले आहे तर याच्या इथं नाही इफेक्ट लावायचा. याच्या पुढच्या फोटोला इथं इफेक्ट लावून टाकायचा. याच्या पुढे पण मी 2 बिटमार्क नाही दिले तर इथं इफेक्ट पेस्ट करू शकता. इथं नाही करायचा. इथं इफेक्ट हा पेस्ट करायचा. ज्या ठिकाणी मी 2 छोटे बिटमार्क दिलेले आहे त्या बिटमार्कमध्ये जे काही फोटो येईल त्याला तुम्हाला इफेक्ट नाही लावायचा. बाकी सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट जे काही 2 नंबरचा ते इथं पेस्ट करून टाकायचा आहे. आणि ज्या ठिकाणी मी छोटी बिटमार्क दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपलं जे काही 3 नंबरचा इफेक्ट आहे ते आता तुम्हाला समोर दिसूनच जाईल ते तिथं पेस्ट करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण 2 नंबरचा इफेक्ट ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी इथं लावून टाकूया. हा इफेक्ट इथं बसल्याच्या नंतर सरळ बॅक येऊन जा. आपल्या शेक इफेक्टमध्ये 3 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करा. बघू शकता काय अशा प्रकारे हा इफेक्ट इथं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर फक्त तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन आता हे जे काही छोटे बिटमार्क आहे म्हणजे 2 इथं बघू शकता अशा प्रकारे इथं हा इफेक्ट इथं लावायचा आहे. बघू शकता या ठिकाणी पण हा इफेक्ट इथं लावायचा आहे. पुन्हा समोर जाऊन या ठिकाणी पण हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. तर अशा प्रकारे जिथं मी छोटे बिटमार्क दिलेले आहे म्हणजे 2 बिटमार्क दिलेले आहे लगेच लागून त्या ठिकाणी तुम्हाला हा इफेक्ट फक्त इथं पेस्ट करायचा आहे. बघू शकता काय अशा प्रकारे. तर त्या फोटोला इथे इफेक्ट असं इथं पेस्ट करून टाकायचा. तर त्या सगळ्या फोटोंना इफेक्ट पेस्ट करायच्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला जायचं आहे ज्या ठिकाणपासून आपण फोटो लावले 9.24च्या बिटमार्कपर्यंत. तर तिथं जाऊन तुम्हाला आपले एक शॅडो इथं लावून घ्यायची आहे. शॅडोची PNG तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर ते शॅडोची PNG इथं तुम्हाला लावून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली शॅडोची PNG थोडी इथं वर असेल तर ते आपण इथं लावून टाकूया. शॅडोची PNG बघू शकता ही आपली शॅडोची PNG आहे. PNG इथं लावून घ्या. PNGची ड्युरेशन पण शेवटपर्यंत इथं वाढवून घ्या आणि थोडं याला इथं झूम करा. तर PNG इथं लावायच्या नंतर आता काय करायचं आपल्याला याच्यावर एक मोरेवाली PNG इथं लावून टाकायची जी आपण सुरुवातीला लावली होती. तर बघू शकता ते मोरेवाली PNG आहे ते फक्त PNG तुम्हाला इथं लावून टाकायची. PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढवायची आहे आणि PNG आपल्या इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे काय अशा प्रकारे. तर PNG इथं ॲडजस्ट झालेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता वरच्या एक्सपोर्टचं ऑप्शन क्लिक करायचं आणि आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.